मॉड्यूल नैतिक सक्षमता प्रकरण 8 शिस्तबद्ध व सर्जनशील पुढाकाराचे उपयोजन व प्रकरण 9 पुढाकाराला चालना यामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. प्रकरण 8 यामध्ये आपण एका नवीन नैतिक सक्षमतेचा विचार करणार आहोत. ती नैतिक सक्षमता म्हणजे शिस्तबद्ध व सर्जनशील मार्गाने पुढाकाराचे उपयोजन. जीवनामध्ये काही मिळवण्यासाठी आणि विशेषतः मानवजातीची सेवा संपादन करण्यासाठी व्यक्तिगत इच्छा आणि पुढाकाराची आवश्यकता असते. यात तुमचेही दुमत नसेल. या प्रकरणात आपण काहीतरी चांगले निर्माण करण्यासाठी आवश्यक गुणांचा, अभिवृत्तींचा, कौशल्यांचा आणि क्षमतांचा विचार करणार आहोत. हे सर्व आपल्याला शिस्तबद्ध पुढाकारासाठी मदत करतात. आता अनेकदा असे दिसून येते की खूप सारे प्रकल्प सुरू केले जातात. त्यांचा मुख्य उद्देश जनतेच्या अडचणी सोडवणे असतो, परंतु बऱ्याचदा हे प्रकल्प चांगली फळे देण्यापासून वंचित राहतात. असे का? सद्य परिस्थितीत नेतृत्वाकडे पुढाकार नाही असे म्हणणे अयोग्य ठरेल. मग असे असेल तर सामाजिक आणि आर्थिक सुधारणेसाठी अंमलात आणलेले प्रकल्प अयशस्वी का होतात? दुर्दैवाने त्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे प्रकल्प सुरू करण्यामागील प्रेरणा किंवा उद्देश निस्वार्थी असतोच असे नाही. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात पसरला आहे व पुष्कळदा हे प्रकल्प मानवतेच्या कल्याणासाठी नव्हे तर काही लोकांच्या हितासाठीच आखलेले जातात. पण सर्वच प्रकल्प अशा पद्धतीचे असतात असे म्हणणे पण चुकीचे ठरेल. परंतु बहुतांश प्रकल्पांमध्ये सर्जनशीलता व शिस्तबद्धता यांचा अभाव मात्र दिसून येतो आणि याच दोन मुद्द्यांवर या प्रकरणात चर्चा केली गेली आहे. आता एक विचार करा. समजा इतर लोकांसारखेच तुम्हीही तुमच्या जीवनात मग्न आहात आणि अचानक एके दिवशी तुम्ही जागे झालात. अन्याय, दारिद्र्य, हालअपेष्टा, आजूबाजूला जे वाईट घडते आहे त्याच्या विरोधात तुम्ही काही करण्याचे ठरविता. त्यासाठी तुम्ही काय कराल? तुम्ही कृती आराखडा बनवाल आणि त्यामध्ये वर्षानुवर्ष वाया घालवणार, की अचानक गोंधळून जाऊन कोणत्या तरी सामाजिक कार्यक्रमात सामील होणार? अर्थात हे दोन्हीही दृष्टिकोन अत्यंत टोकाचे आहेत, अयोग्य आहेत. आता तुम्हाला खऱ्या अर्थाने कृतींना सुरुवात करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अभ्यास, विचारविनिमय, तुमच्या कृतींचे मूल्यमापन आणि त्यातूनच पुढाकारास चालना देण्याबाबत शिकणे जरुरी आहे. जेव्हा तुम्ही या प्रक्रियेत मग्न होता तेव्हा तुमच्या विकासाची वलये विकसित होतात. हळूहळू तुमचे विचार आणि कृतींमध्ये बदल घडून येतात. त्यातील पहिला बदल म्हणजे तुम्ही ज्या वास्तवतेला सामोरे जात आहात तिचा स्पष्ट व अचूक बोध होणे. प्रकरणात दुसरा बदल सांगितलेला आहे तो म्हणजे तुमच्या पुढे जी ध्येये वा उद्दिष्टे आहेत ती साध्य करण्यासाठी तुमच्या पुढे काही संधी उपलब्ध असतात. या संधीबाबतची तुमची जी दूरदृष्टी आहे ती अधिक व्यापक व तीक्ष्ण होते. तिसरा बदल हा की तुम्ही निश्चित केलेले ध्येय गाठण्याचा तुमचा निर्धार अधिक सशक्त व दृढ होतो. चौथा बदल म्हणजे तुम्ही निवडलेल्या कार्यचौकटीची मांडणी अधिक विस्तृत आणि सुसंगत होते. आणि शेवटी तुमच्या कृतीचे मार्ग अधिक वास्तववादी विचारांवर आखले जातात. पुढे या प्रकरणात स्पष्ट केले आहे की तुमच्या सर्जनशीलतेची मशागत करणे, विधायक कृतीसाठी सर्जनशीलता मार्गी लावणे या आव्हानासाठी तुम्हाला वर्षानुवर्षे झुंज द्यायची आहे. या झुंजीतील प्रत्येक कृतीसाठी तुम्हाला एक चौकट निर्धारित करायची आहे. ही चौकट जाणून घेण्यासाठी तुम्हाला त्यातील समाविष्ट घटकांचे चित्र स्पष्ट करावे लागते. जसे एखादा चित्रकार जसं पहिल्यांदा त्याची चौकट निश्चित करतो आणि मग त्याचा ब्रश त्या चौकटीत एका हेतूस वास्तव रूप देऊ शकतो, त्याचप्रमाणे सर्जनशीलतेने पुढाकार घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या चौकटीत राहून काम करणे गरजेचे आहे. तुमची ही चौकट सामाजिक आणि मानसिक जागा निश्चित करेल. त्या चौकटीत तुम्ही क्षणोक्षण शिस्तबद्धता कायम ठेवाल. तुमची गृहीतके, तुमची ध्येये, तुमचा जीवनाविषयक दृष्टिकोन हे तुमच्या चौकटीचे इतर काही घटक आहेत असे या प्रकरणात स्पष्ट केले आहे. या प्रकरणाच्या शेवटी कृतीच्या चौकटीवर मार्गदर्शन देण्यात आले आहे. त्यावर चर्चा करणे हा या प्रकरणाचा शेवटचा स्वाध्याय आहे. प्रकरण 8 येथे संपलेलं आहे. आता आपण प्रकरण 9 कडे वळूया. प्रकरण 9 पुढाकाराला चालना. पुढाकाराला चालना हे या मॉड्यूलमधले शेवटचे प्रकरण आहे. नैतिक हेतू इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा व्यक्त होण्यासाठी शिस्तबद्धता व सर्जनशीलतेची गरज असते.
आपल्याबरोबरच इतरांमध्ये पुढाकार व शिस्तबद्धता रुजवणे गरजेचे असते. या दोन गोष्टी साध्य केल्यानंतरच तुम्ही मानवी सेवेचा उच्च हेतू साध्य करू शकता, असे या प्रकरणात स्पष्ट केले आहे. म्हणूनच या प्रकरणात समाज कल्याणासाठी उत्स्फूर्त असलेल्या व्यक्तींमध्ये कोणत्या अभिवृत्ती असणे गरजेचे आहे यावर चर्चा केली जाते. या अभिवृत्तींमध्ये काही आध्यात्मिक गुणही अंतर्भूत होतात. इतरांमध्ये पुढाकाराला चालना देण्यासाठी त्यांची अत्यंत गरज असते. पुढची चर्चा सकारात्मक अभिवृत्ती व काही नकारात्मक अभिवृत्ती ज्या टाळणे गरजेचे आहे त्यावर केली जाते. यासाठी क्षमता व कौशल्ये यांचा विकास होणे अतिशय महत्त्वाचे आहे, यावरही या प्रकरणात चर्चा केली जाते. इतरांना प्रेरित करण्याची कला हा एक शेवटचा मुद्दा या प्रकरणात चर्चिला गेला आहे. ही क्षमता सामान्य स्तुतीच्या पलीकडची आहे. ही क्षमता प्रामाणिक असावी, तसेच ढोंगीपणापासून मुक्त असावी, नाहीतर ती अविश्वासास पात्र होते, हे या प्रकरणात स्पष्ट केले गेले आहे. या प्रकरणानंतर तुम्ही तुमच्या सेवा अध्ययन कृतीच्या पहिल्या पायरीत सुरुवात करणे अपेक्षित आहे. यासाठी सेवा अध्ययन पुस्तिकेत मार्गदर्शन केलेले आहे, त्याचा तुम्ही कृपया संदर्भ घ्यावा. सहकार्याचा खेळ हा या मॉड्यूलमधील पुढील सहकार्यात्मक खेळ आहे. या खेळाचा उद्देश इतरांप्रत औदार्य आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे, जेणेकरून इतरांमध्ये पुढाकार वृद्धिंगत करण्यासाठी आवश्यक स्नेह आणि मैत्रीच्या बंधनात बळकटी आणता येईल. गटातील सदस्यांची संख्या 20 पर्यंत असू शकते. अधिक माहितीसाठी कृपया मार्गदर्शन पुस्तिकेचा संदर्भ घ्यावा. माझ्या वृक्षाची फळे ही या मॉड्यूलमधील शेवटची सहकार्यात्मक कृती आहे. ही एक अतिशय मनोरंजक गटकृती असून गटातील सदस्यांमधील एकतेस बळकटी आणते. त्याचबरोबर इतरांमधील हुशारी, मूल्ये, चांगले कार्य आणि क्षमता ओळखण्याची संधी देते. एका गटात 10 सदस्य असू शकतील. अधिक माहितीसाठी कृपया मार्गदर्शक पुस्तिकेचा संदर्भ घ्यावा. नैतिक सक्षमता या मॉड्यूलची ओळख येथे संपलेली आहे. धन्यवाद.